It's no other joy for a parent to see that the children walk in truth. आणि किती मोठा आनंद आहे ना पालकांसाठी की त्यांची मुलं सत्यामध्ये चालतात, त्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला नाही. So today is a day of joy where our children are walking, they are moving ahead in truth. आणि हा आनंदाचा दिवस आहे आजचा, कारण त्याची मुलं जे आहेत सत्यामध्ये पुढे चालत आहेत. This is the word of God. आणि हेच देवाचं वचन There's आहे. another word of God. आणि अजून एक दुसरं वचन आहे. Latter glory is more greater than the former glory. Latter glory is more powerful or more better than the former glory. Latter means badle machi. नंतरचं येणारा गौरव आजचं गौरव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. So you all are more better than what we are, because the word of God says. आणि आपण जे आहोत ते खूप पहिला होतो त्याच्यापेक्षा आता उत्तम आहोत. आता पूर्वीपेक्षा आणि आता उत्तम आहोत. Because this is the word of God. आणि हे देवाचं वचन आहे. And the word of God, what the word says, it doesn't go wide. आणि देवाचं वचन असं सांगतं की त्याचं वचन व्यर्थ असं जात नाही. It never goes empty. It fulfills. ते रिकामं जात नाही, ते कार्य केल्या वाचून परत येत So नाही. we are ready to receive the word of God. आणि तुम्ही तयार आहात का देवाचं वचन स्वीकारण्याकरिता? Let's ask His help. आणि वचनामध्ये Father, we come to you this morning पिता या सकाळी आम्ही तुझ्याजवळ येतो as your children. आणि जसं तुझ्या लेकरं या नात्याने We come and sit before you in your presence to listen from you, Lord. आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन तुझ्याकडे ऐकण्याकरिता आम्ही येतो. Speak to us this morning, प्रभू आमच्याशी Lord. बोल. Lord, we are ready to hear and to take and to receive and to come into your being and to be as your spirit, Lord. आणि प्रभू जसं आहे आम्ही कसं येतो तुझ्याकडे येऊन तुझ्याकडून ऐकण्याची आम्ही उत्कंठा बाळगतो प्रभूजी. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. These days are what days? हे दिवस कुठले दिवस आहेत? Lent days, 40 days fasting prayers. 40 दिवस उपवास Everywhere, प्रार्थनेचे दिवस आहेत. everywhere in the world, पूर्ण जगामध्ये सर्वीकडे all Christians are fasting and praying. सर्व ख्रिस्ती लोक आहेत जे प्रार्थना करतात आणि उपवास करतात. So you know that my topic is fasting and prayer. You can tell because you are very clever children. आणि तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला समजलं असेल की माझ्या संदेशाचा शीर्षक काय आहे? उपवास आणि प्रार्थना. Because when teachers say something that students will understand. You are not students. मग शिक्षक जे सांगतात ना विद्यार्थ्यांना लगेच हिंट मिळते आणि ते समजून जातं You त्यांना. all are my brothers and sisters in Christ. आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही माझे बंधू आणि भगिनी आहात. So we see there is great importance in about fasting in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की उपवासाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. It is as we see that in the pre-series, as our pastor was leading about the flood, the Noah. The subject is same, but the title is different. आणि आपण गेल्या दिवसामध्ये पाहिलं आपल्या पाळक साहेबांनी 3 सिरीज म्हणजे सिरीज मध्ये घेतलं नोहाबद्दल, त्या जलप्रलयाबद्दल. Noah, flood, salvation. आणि ते कसं एकमेकाशी जोडलेलं आहे. नोहा आणि त्याचा जलप्रलय आणि तारण जे कसं जोडलेलं आहे त्यांनी सांगितलं आपल्याला. Because we know only one subject, that is love. आणि आपल्याला एक माहित आहे तो म्हणजे प्रीती जी आहे. That is the subject with different titles. आणि त्याच शब्दांना वेगवेगळे शिक्षक आहेत. So we are moving ahead that we know that Moses, the lawgiver. आणि आपल्याला ठाऊक आहे मोशे जो नियमशास्त्र देव करणारा जो आहे त्याच्याविषयी. He fasted 40 days, 40 nights. आणि तो 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केला. Why he fasted? का परत त्याने का केलं? Elisha, एलिया आहे. Elijah, the prophet. जो He संदेश- fasted 40 days, 40 nights. का बरं ते जे संदेश होते त्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास केला. Jesus, the truth, the life, आणि the येशू grace. जो He also fasted 40 days, 40 nights. सत्य आहे, जीवन आहे, जी कृपा आहे त्या येशू ख्रिस्ताने का बरं 40 दिवस आणि 40 रात्र All उपवास these केला? three come together: the law, the prophecy, and the grace. आणि हे 3 एकत्र येतात जे नियमशास्त्र आहे आणि कृपा आहे आणि भविष्यकर्ता आहे. They all had one purpose. आणि त्यांच्याकडे एक उद्देश आहे. They had to meet God. त्यांना देवाला भेटायचं आहे. They had to overcome temptations. आणि त्यांना त्यांच्या परीक्षेमधून
वरती यायचं आहे. So this is what we the children of God, we have to have this purpose. आणि हे देवाची मुलं होण्याच्या नात्याने आमच्याकडे पण हाच उद्देश असणं गरजेचं आहे. Because everybody are called. कारण प्रत्येकाला देवाने बोलवलं आहे. Everybody is called for the wedding. आणि प्रत्येकाला देवाने आमंत्रण दिलेलं आहे लग्नाकरिता. And what is the purpose? Everybody's role function is different, but calling is one. आणि बोलवणं तर एकच आहे, पण प्रत्येकाचं कार्य आमचं वेगवेगळं आहे. One calling, purpose is different. आणि एक बोलवणं आहे, पण उद्देश आमचा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. Everybody's purpose is one and different calling. It will confuse. प्रत्येकाचा एकच उद्देश आहे, पण आमचं बोलवणं वेगवेगळं आहे. Come for Bible study on Thursday for detailed explanation. आणि जर तुम्हाला याच्याविषयी अधिक गहन जाण्याचं असेल ना, तर गुरुवारीची बायबल स्टडी तुम्ही अटेंड करा. So we will get into the word of today. आणि आजच्या वचनामध्ये आपण जात आहोत. So what it is about the true fasting. आणि हा विषय असा आहे की खरा उपास काय आहे. We will go into the book of Isaiah. आणि आपण यशायाच्या पुस्तकामध्ये जाऊया. Can anybody tell which is the chapter of fasting? कोण सांगू शकेल का यशायामधले कुठला अध्याय आहे जो उपासात संबंधित आहे? 58. Correct. बरोबर. Samuel reverse gear. Last verse. 14 verse. 14 वचन पाहूया. यशाया 58 आणि 14. तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील, तू देशाच्या उच्च स्थळाचे जयघोषाने आक्रमण करशील, असे मी करेन, आणि तुझा पिता याकोबाच्या वचनाचा उपभोग घेऊ देईल. परमेश्वराचे तोंडचे हे शब्द आहेत. Now we are studying on Isaiah chapter 58, but let us know who is speaking this chapter 58, through whom, that is for the mouth of the Lord has spoken it. आणि जसं आम्ही यशायाच्या 58चा अभ्यास आपण करत आहोत किंवा पाहत आहोत, पण आपण हे पाहणार आहोत की तो कोणाला दर्शवून बोलत आहे, कोण आणि कोणाला बोलत आहे, जे परमेश्वराच्या तोंडचे शब्द आहेत. Who has spoken this? कोण बोलत आहे? The mouth of the Lord has spoken it. आणि हे देवाचं मुख म्हणजे देवाच्या तोंडचे शब्द हे बोलत आहेत. Today we are listening to the words that is spoken by the Lord. आणि आज जे वचन आम्ही ऐकत आहोत ना, ते परमेश्वराच्या मुखातून निघालेले वचन आहेत. So we have to be attentive now in order to hear what God wants to speak to us today. आणि आज आम्हाला लक्षपूर्वक आमचे कान उघडे करायचे आहेत आणि ऐकायचं आहे की तोच देव आम्हाला काय बोलत आहे आज. Today God wants to expose about I will tell sin or transgressions, instead of I saying that, see verse 1. आणि देव आम्हाला ते काय आज उघड Same करत chapter आहे. verse 1. Go to same chapter verse 1. आणि 58 आणि 1 याच्यामध्ये पाहूया. The God is saying, cry aloud, spare not, lift up your voice like a trumpet, and show my people their transgressions and the house of Jacob their sins. कंठराव कर, कसल करू नकोस, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर, माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विधित कर. So this is what the Lord is telling Isaiah to speak to his people. We are his people, that is, we belong to the house of Jacob. That he's telling that lift up your voice, cry aloud, shout, and tell that what are the transgressions and the house and the sins what they're doing. So even if I'm feeling somewhat even to tell this word sin and transgressions, but I will go ahead because the God is telling Isaiah to speak it. आणि देव यशायाला हेच काहीतरी सांगत आहे की तू मोठ्याने ओरडून याकोबाला त्याचे पाप अपराध तू त्याला दाखवून दे. आणि जसं आम्ही याकोबाच्या पाहतो, आम्हीही देवाचे लोक आहोत आणि देव हेच काही आम्हाला सांगत आहे, आमचे पाप आणि आमच्या अपराधाविषयी तो म्हणत आहे की तुम्ही मोठ्याने ओरडून ते तुम्ही सांगा. Then I was telling why this it is difficult for me to speak.
आणि मी असं विचारत होते हे किती अवघड आहे माझ्याशी मला बोलण्याकरिता. But when God tells now we have to stand and talk. We are only the mediator. We what He says just to come, simply say and simply go. आणि जर मनुष्य नात्याने बघायला गेलं तर मला खूप अवघड आहे, पण जेव्हा देव सांगतो ना की हे तुला बोलायचंच आहे, फक्त ते सांगायचं आणि आपलं काम करायचं. Because what we say is the word of God is not the wisdom of our words. It's not some stories. Yeah, of course we need stories to connect. I'm not against story, but it is the power of the Holy Spirit. आणि जेव्हा देव बोलतो ना तेव्हा मनुष्याच्या बुद्धीने कुठल्या कथा कहाण्या जोडण्याची गरज नाहीये, पण हे चांगली गोष्ट आहे की आपण वचन सांगताना कथा कहाण्या जोडतो, पण देवाचं वचन या सर्वापेक्षा सामर्थ्यशाली आहे. So the Lord instructs in verse 2. आणि दुसऱ्या वचनामध्ये देव इंस्ट्रक्शन देत आहे, सूचना देत आहे. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणून इच्छितात, नीतीचे आचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात, देवाची समीपता ते इच्छितात. So God is talking about one group of people that they seek me daily. They take delight in my ways. They seem in a NIV version, if you go, they seem to be righteous. They will, whatever the decisions they want to take, they come to me. Everything they do, they take delight in approaching me. आणि देव एक अशा समूहाबद्दल बोलत आहे की ते असे लोक आहे की प्रत्येक वेळी नित्य माझ्याकडे येतात, कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळेस मला विचारतात आणि माझे नियमशास्त्र पाळण्याची ती इच्छा बाळगतात. अशा ग्रुप विषयी देव इथे बोलत आहे. How is it? कसं काय होईल? I am going daily, I am praying, I am reading the word. Then everything I am doing all the religious activity. Is not God pleased with me? आणि हे सर्व धार्मिकाची कार्य मी करतो, रोज मी प्रार्थना करतो, रोज देवाकडे मी जातो. पण verse 3 and 4. आणि 3 आणि 4 काय सांगतो वचन? Slowly we'll go 3 and 4. Same chapter. आपण जाऊया. आम्ही उपास करतो की तू का पाहत नाहीस, आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस. पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करीता. So we are doing fasting. आणि आम्ही उपास करतो. And in the third verse we are asking question. means in which group we have to test today. आणि आपण कुठल्या समूहामध्ये कुठल्या ग्रुपमध्ये आहे ते आम्हाला आज तपासून पाहायचं आहे. We are asking question. Lord, we have fasted. Have you not heard my fasting? I have done this. I have done that. Have you not heard? आम्ही देवाला प्रश्न विचारतो, उपास करतो की देवा आम्ही हे सर्व करतो, आम्ही स्वतःला पीडा देतो. Then what God is answering verse 5. आणि 5व्या वचनामध्ये देव काय उत्तर देत आहे पहा. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे का? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासला दिवस आहे का? लवळ्यासारखे आपले डोके लववावे आणि आपल्या अंगाखाली गोंडाट व रात पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? God is asking question. देव Return question to us. प्रश्न विचारत आहे आज. We are asking, oh Lord, we are doing this, we are doing that. Then God is asking what it is. आणि आम्ही देवाला विचारतो, देवा असं काय, आम्ही अशा प्रकारे करतो, आम्ही असा उपास करतो, पण देव आम्हाला एक प्रश्न विचारत आहे, असं आहे का? Then I was thinking, what Lord, what is this? आणि मी विचार करत होते की देवा हे काय आहे? Then this may happen because you have said in your word, last days are evil days, so people will become like this. आणि देवा हे असं का घडतंय? कारण तूच बोललेलं आहे की शेवटचे दिवस हे वाईट असतील, दिवस असतील आणि म्हणून लोक असं करू लागतात. Because in the last days your word says people will become the lover of self, they are own, they are selfish, they do their own things. So like they may be showing off people, but God knows the intention of the heart. This is what I want to say. देवा वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये लोक स्वार्थी असतील, स्वतःच सुख पाहतील
असे हे वचन आहेत. म्हणून लोक असे आहेत. Then every Sunday we go, first day of the week we go, we listen to the word, the brotherhood, and we have to love one another. But still there is nothing is going on. आम्ही दर रविवारी आम्ही जातो लवकर, आम्ही वचनामध्ये वाचतो, आम्ही ऐकतो दरवेळेस संदेश की आम्ही एकमेकावर बंधुर प्रीती करायला पाहिजे. पण असं देवा घडते का? Why? का याचं कारण काय आहे? Why Lord? It's not question that I did this, but I want answer, so I was asking why Lord. मी हे करतो पण असे करते म्हणून नाहीये, पण मला हे प्रश्न पडत होता की देवा असं का असं? Then Lord slowly was telling, they do all these things, but they don't leave away their old habits. आणि हे देव मला हे हळूवाररित्या सांगत होता, ते सर्व हे करतात पण त्यांच्या ज्या सवयी ज्या आहेत ना, वाईट सवयी, ते सोडत नाही. We do all things, but our habits. आम्ही सर्व करतो पण आमच्या वाईट जे सवयी आहेत त्याचं काय? Habits, quarreling. It is given there only in the verse 4. आणि त्या 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे सवयीबद्दल. पहा तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. तुमचा शब्द उधूर लोके ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. Why we should quarrel? Why we should quarrel? आम्ही का कटकट करतो? Why we should debate? आम्ही वादविवाद का करतो? Why we should make strife? आणि आम्ही का या दुष्टपणाच्या गोष्टींनी ठोसाठोसी करतो? See James याकोबाचं 4:1. 4th अध्याय आणि 1लं वचन. The answer for why. हे ह्या काळाला जे आहे ना त्याचं उत्तर विचार आहे त्या प्रश्नचिन्हाचं. तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? Got the answer? तुम्हाला उत्तर मिळालं का? Wars come among you. Which version is this, Simon? NIV I want. This is KJV. BSL. See if you can put NIV. If you can easily do, or else you. James. See here it is clear question. What causes fights and quarrels among you? आणि ते स्पष्ट आहे तुमच्यामध्ये भांडणं का होतात, वादविवाद का होतात? Don't they come from your desires? ते का तुमच्या इच्छेने होत नाहीत का? The desire is me, me, myself. आणि जी इच्छा आहे ना ही माझी आहे, माझ्यातूनच येते. नाही, I, me, myself. आणि मी म्हणजे मी माझे माझ्या याच्यामधून येते. आणि काय? सगळं माझ्याबद्दल. मी मला माझ्यासाठी. मी मला आणि माझा. राईट. ट्रान्सलेशन. मी मला आणि माझा. I, me, myself. मला फक्त माझंच पाहिजे, माझ्याविषयीच पाहिजे. They come from the desires of self. आणि ही जी इच्छा आहे ना, स्वार्थाची इच्छा, इथून तिचा उगम होतो. That is why God is not pleased with the fasting when we do with the selfish intentions. आणि आम्ही आमचा स्वार्थी स्वभाव असल्यामुळे आमचे हल्लीचे उपास देवाला संतोष होत नाही त्याच्यामुळे. We have to take away that I and put it to you. आणि आमचा जो मीपणा आहे ना तो काढून आहे ना तिथे आम्हाला तिथे दुसऱ्याला आम्हाला ठेवायचं, तुम्हाला असं ठेवायचं आहे. आमचा मीपणा आईला तिथून काढायचा आहे आम्हाला स्वतःला. And we will go home and read James chapter 4. It's a wonderful chapter. The chapter speaks to us very powerfully. Today we can go home and read that James chapter 4. आणि जेव्हा आज आम्ही घरी जाऊ ना तो याकोबाचा 4था अध्याय जो आहे, याकोबाचे पत्र हे वाचूया. हा खूप स्पष्टपणे सांगणार आहे अध्याय. And also the Holy Spirit reminded me, if I was thinking about quarrel, I got two characters. It reminded me about the two characters from the Bible.
आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा मला हे वचन तयार करताना मला सांगत होता की भांडणं कशामुळे उत्पन्न होतात, तर त्याचे 2 उदाहरण मला पवित्र शास्त्रामधून तो सांगत होता. One is Cain and Abel. आणि काईन आणि हबेल यांच्याविषयी. Cain and Abel were the first offsprings, that is they were got from Adam and Eve. आणि काईन आणि हबेल जे आहेत ना, हे आदाम आणि हवेचे जे पहिले त्याचे मुलं होते. The world just began there. आणि वचन तिथून सुरुवात झाली फक्त तिथून. They both offered God their offering. आणि त्यांनी दोघांनी देवाला करिता अर्पण दिलं होतं. Then Abel gave an offering that pleased God. आणि जे हबेलाने अर्पण आणलं देवाला, ते देवाला त्याच्याविषयी आनंद झाला. But God was displeased with Cain's offering. आणि काईनाच्या अर्पणाने देवाला आनंद झाला नाही. We all know the story in Sunday school we have studied. आणि आपण लहानपणापासून कथा ऐकलेला आहे, सर्वांना माहित आहे. But Cain, he rose against his brother. आणि काईनाविषयी आपण पाहतो की तो त्याच्या भावाच्या विरोधात तो थांबला. He killed his own brother. त्याने स्वतःच्या भावाला त्याने मारलं. Abel didn't do anything. आणि हबेलाने त्याचं काही वाईट केलं. There was no fight, there was no strife, there was no boasting, nothing. Only he gave offering. आणि त्याने हबेलाने काहीच केलं नव्हतं. केन सोबत त्याच्याशी वादविवाद केला नव्हता, त्याच्याशी भांडण केलं नव्हतं. फक्त त्याने परमेश्वराकरिता अर्पण आणलं होतं. And then he asked question, am I my brother's keeper? He questioned God only. आणि तो देवाला असं प्रश्न विचारतो की मी माझ्या बंधूचं काय रखवाली करत बसलो काय? Like this he questions. He is the boldness. आणि बघा त्याचं उद्दामपणा कसा आहे बघा. But this is the fight, the strife from the beginning. आणि ही जे भांडणं जे आहेत ना, हे सुरुवातीपासून झालेलं आहे. Because that time the world was very clean. We say nowadays the days have changed. Days are same because the conflict, the murders, everything are from the beginning only. आणि आपण म्हणतो की त्या काळाचे दिवस वेगळे होते, ह्या काळाचे दिवस वेगळे होते, पण खरं पाहता दिवस तेच आहे. आणि सुरुवातीपासून हा संघर्ष आहे, भांडण आहे, खून आहे. When a man walks in flesh, there is strife, there is conflict, there is boasting, there is pride when a man walks in flesh. आणि जेव्हा मनुष्य शरीरामध्ये चालू लागतो, देहाच्या स्वभावामध्ये तो चालू लागतो ना, त्यावेळेस तिथं संघर्ष उत्पन्न होता, तिथं वादविवाद होता, तिथं घमंड निर्माण होतो. Then Joseph, another example for brotherhood. आणि आपण बंधुजनाविषयी अजून एक उदाहरण आपण पाहू, योसेफाविषयी. A classic example. How he went through pain. He was not knowing that one day my own brothers will sell me out. I have to forcefully leave my house and go. खूप असं मोठं असं उदाहरण आहे योसेफाविषयी. योसेफाने कधी कल्पना देखील केली नाही की माझे स्वतःचे भाऊ लोक आहे ना, मला खड्ड्यात टाकतील आणि मला विकून टाकतील. But he was forced to leave his house and go. आणि त्याला बळजबरीने तिथून त्याला जावं लागलं तिथून. Then he went wherever he went, Lord was with him. आणि जिथे जिथे कुठे जात होता योसेफ, देव त्याच्या बरोबर होता. So millions of people suffering from edema. Had he known about this preventive? One thing we have to conclude from his story. One dimension of conclusion. आणि ह्या सर्व जे कथा आहे ना, त्याच्याविषयी एक आम्हाला शिकायला मिळतं. Though his brothers ditched him, आणि ज्या बंधूंनी त्याला त्रास दिला, त्याच्याविषयी वाईट वागले, but he stood in the time of famine with his brothers. आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये तोच होता, त्याच्या बंधूच्या सोबत तो उभा राहिला. He was walking in spirit. आणि का तर तो आत्म्यामध्ये चालला He was not walking in flesh. तो शरीरामध्ये चालला नव्हता. तो Today, how much of hurt we have come here taking the hurt in our heart. आणि आज आम्ही इथे किती असं दुःखित हृदय घेऊन हृदयामध्ये त्या गोष्टी घेऊन आलो आहोत. I know there are people here who are having so many things in their heart that they don't want to give up. आणि मला ठाऊक आहे इथं असे लोक आहेत की खूप काही त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांची इच्छा नाही की त्याची सोडून. Today God is speaking, give away those things. आणि आज देव तुम्हाला बोलत आहे की त्या गोष्टीला तू जाऊ दे, सोडून दे. Leave it. Some might have not
only they are not very great things, they are very small things. आणि काही वेळा ते खूप अशा मोठ्या गोष्टी नसतील, छोटे छोटे गोष्टी असतील, पण देव आज तुम्हाला सांगत आहे की त्या गोष्टी सोडून दे. We are holding it. आणि आम्ही त्याला घट्ट धरून बसलो. Remember, when we hold, we are hurt. आणि जेव्हा आम्ही जितकं त्याला घट्ट धरून आवळून धरू तितकं आम्ही जास्त दुखावले See, you hold a thread in your hand and somebody is pulling. आणि असं समजा I have told this example. मोठ तुम्ही घट्ट दाबलेली आहे आणि कोणीतरी त्याला ओढत आहे. So what happens? Your hand gets hurt. आणि काय होणार माहिती आहे, तुमच्याच हाताला त्रास होणार. So what you have to do in order to not hurt yourself? आणि जर तुम्हाला स्वतःला जर दुखवायचं नसेल, त्रास व्हायचा नसेल तर काय करावं लागेल, तर ही मोठ उघडी करून सोडून द्यावं. So whatever the hurts we are with here today, we have to leave it. आणि आज जे काही तुम्ही दुखावले गेलेला इथे, The first ही वेळ आहे step, सोडून देण्याची. the first step of the fasting is separation from the unwanted things. आणि पहिली गोष्ट म्हणजे उपवासाची जी आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यापासून आम्हाला वेगळं व्हायचं, सोडून द्यायचं. We have to not look at the things which are here down on the earth. आणि आम्हाला या पृथ्वी तलावाच्या गोष्टीकडे लक्ष लावायचं नाही आहे. We have to accomplish the purpose. We have a greater mission. We have a greater calling. We have to focus on that. आणि जे आमचं पाचारण, जे महान पाचारण आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष केंद्रित करायचं Just आहे. like Joseph, he accumulated he stored up all the food grains for the famine. Today, you and I need to store the word of God. आणि जसं योसेफाने ना त्या दुष्काळाच्या काळामध्ये धान्याचा मोठा साठा तयार करून साचवून ठेवला, त्याच प्रकारे आज आम्हाला योसेफाप्रमाणे वचनाचा साठा करून ठेवायचा आहे. See Amos, the book of Amos, chapter 8, verse 11. What आणि it says? आमोसाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 11वा वचन काय सांगतं? प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आहे. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. The word of behold. आणि इथे देव म्हणतो पहा. Behold. पहा. Church, behold. मंडळी पहा तुम्ही. Brothers and sisters, behold. बंधू आणि भगिनींनो तुम्ही पहा. Keep up the word. लावून ठेवतो. The days come, असे दिवस येत आहेत, says the Lord God. आणि देव जो परमेश्वर आहे तो बोलत आहे, I will send a famine in the land. आणि या भूमीवर मी दुष्काळ पाठवेन. Not a famine of bread. आणि तो खाण्यापिण्या अन्नाचा दुष्काळ नसेल. Not a famine for water. तो पाण्याचा दुष्काळ नसेल. But of hearing the word of the Lord. आणि देवाचे वचन ऐकण्यास संबंधितचा दुष्काळ असेल. I and you need to take the stand of Joseph. आणि आम्हाला योसेफाप्रमाणे आम्हाला स्टँड घ्यायचा आहे. We need to store the grains, that is the word of God, in our heart and keep it. So whenever the people need, we should be able to feed them with the word of God. आणि जे वचन रूपी जे गहू आहे योसेफाप्रमाणे आम्हाला साचवून ठेवायचं आहे. ज्या वेळेस या दुष्काळामध्ये लोकांना गरज लागेल त्या वचनाचं गहू आम्हाला त्यांना द्यायचं आहे, त्यांच्यामध्ये पेरायचं आहे. They might have done bad. We need not hold them. We have to release the word in their life. आणि आम्हाला ते घट्ट धरून राहायचं नाही, पकडून राहायचं नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये त्याला मोकळं करायचं आहे. Because taking this grudges, taking this pain, taking this emotional things, we cannot go ahead. आणि आम्ही दुःखित गोष्टी, भावनात्मक गोष्टी घेऊन आम्ही पुढे जाऊ शकत नाही. So the fasting needs action. आणि उपासाला कृतीची गरज आहे. The first thing is we need to separate. Second thing we need to repent. आणि पहिली गोष्ट म्हणजे काय की आम्हाला याच्यापासून वेगळं व्हायचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पश्चाताप करायचा आहे. Today is the word of God speaking to us this morning. आजच्या सकाळी देवाचं वचन का आमच्याशी बोलत आहे का? Where are we today? आम्ही कुठे आहोत? What is the condition of our heart? आणि आमच्या हृदयाची परिस्थिती काय आहे? We have to close our eyes and ask. We have to ask Holy Spirit to remind where we have stopped. आणि आम्ही आमचे डोळे झाकून पवित्र आत्म्याला विचारू शकता की प्रभू आम्ही कुठे आहोत, आम्ही याच्यामध्ये बसतो. Because God wants to build us. God wants to take us high above. He don't want
us to be in the same old habits. आणि देवाची इच्छा ही आहे की देवाने आम्हाला उंच घेऊन जायचंय त्याला आम्हाला. आम्ही जुन्या त्या वाईट सवयीमध्ये राहायचं नाही आम्हाला. He don't want us to be in the old religious habits. आणि आम्हाला जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला देवाला ठेवायचं नाहीये. We are happy by doing the religious activities. आणि आम्हाला रूढी परंपरा करायच्या गोष्टीमध्ये आनंदी हवा आम्ही. But the word of God teaches us this morning. आजच्या सकाळी देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. Same chapter verse 6 and 7. आणि हाच जो सारखाच पुस्तक 6 आणि 1 वचन. We are called to do the good works on this earth. We are called to do the good works in the society. आम्हाला देवाने यासाठीच बोलवलं आहे. या पृथ्वी तलावर आम्ही सत्कृत्य करावे, आमच्या समाजामध्ये आम्ही सत्कृत्य करावे यासाठी देवाने आम्हाला We बोलवलं. have to feed the hungry. जे भुकेले लोक आहेत त्यांना आम्हाला अन्न द्यायचं आहे. There are many people who don't have food. आणि असे कित्येक लोक आहेत त्यांच्याकडे जेवणाची काहीच नाही सुविधा. We need to reach out. आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. Usually when we call for a feast, आणि जेव्हा आम्ही मेजवानी देतो, we say those who are full, take more, we say. आणि ज्यांचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे ना त्यांना घालतो आम्ही. असं घे. They say no, enough. आणि ते लोक म्हणतात नको बस. No, eat. जे खा की पोट भरलेलंच म्हणतात. But there are some poor people, they say they want. आणि असे गरीब लोक आहेत की त्यांना गरज आहे But जेवणाची. we are not. We don't go and reach them and give food to them. आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना आम्ही अन्न देत नाही. We'll tell no, enough, this much only. आणि आम्ही म्हणतो बस त्यांना एवढंच पुरेसं आहे. But we should not do like this. पण शास्त्र आम्हाला सांगतं की आम्हाला तसं करायचं We नाही. should learn. I am learning. आणि आम्हाला शिकायचं आहे. Say I am learning. आणि मला We are in a learning process. आम्ही शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये From cradle to grave. आम्ही देण्यापासून Cradle म्हणजे पाळण्यापासून पाळण्यापासून ते खबर करायचं. So we are learning. आम्ही शिकत आहोत. आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्हाला शिकायचं राहायचं आहे. If somebody asks some questions, I will. If I don't know, I will tell no. I don't know. I will find out. आणि जर कोणी मला प्रश्न विचारले ना तर मी म्हणतो मी म्हणते असं की मला माहित नाही, मी शोधून तुम्हाला सांगेन. So we should not feel offended. Oh, we should not. Oh, this answer I don't know. Why? I'm not encyclopedia, no. आणि तुम्हाला हे असं वाईट वाटण्याची गरज नाही की आम्ही प्रश्न विचारला आणि आम्हाला सांगायचं मी काय गुगलचं सर्च इंजिन नाही. So I also need to search. I also need to sit before the presence of God every time. I should download from that app. आणि मला देखील गरज आहे की प्रत्येक वेळी देवाकडे मागून त्याच्याकडून काही घेण्याचं तेव्हा सांगू शकतो. So we should feed the hungry. We should do the good works. As I am called, as you have been called. आणि जसं देवाने आम्हाला बोलवलं आहे ना, वचनाने सांगितलंय की आम्हाला गरीब लोकांना द्यायचं आहे, त्यांना अन्न खाऊ घालायचं आहे. So this is the action. आणि ही कृती आहे. And this action it follows blessings. आणि ही जी कृती आहे ना तेच आहे जे आमचे आशीर्वाद आमच्या मागे घेऊन येते. Verse 8, 9 and 11. 8, 9 आणि 11. Same chapter. Same chapter. 6 chapter 8. Same. Isaiah 58. 58. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल. So these are the blessings. If you want, you can note down as a workout. You can go home and read this. You can make a list of this. आणि हे आशीर्वादाची लिस्ट आहे. तुम्ही याच्यावर अभ्यास करून हे तुम्ही लिहून ठेवू शकता. Note down and release these blessings. And confess every day. We have to confess this. The light will break down, will break forth for me. I will be health. I will get the health. So the righteousness will go. I am encompassed by your glory. Righteousness, glory shall be the rear guard. They shall follow me. आणि ह्या वचनाची नोंद करून ठेवा आणि रोज ते कबूल करा विश्वासाने की जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्या पुढे चालेल, व परमेश्वराचा गौरव तुझ्या पाठीत राखासारखा होईल. नवीन तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धाव करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे.
जर तू आपल्यामधून झोपट लावले ते सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेला देशील, दुःखग्रस्त जीवनात तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निव्वळ अंधार तुला मध्यानाचे तेज असा होईल. So this is clear. हे स्पष्ट आहे. There is no revelation in this. याच्यात काही असं मोठं प्रगती करत नाही. It's all terms and conditions. आणि हे सगळं नियम वाटी आहे. If you do this, I will do this. जर तुम्ही हे कराल तर मी करेल असं परमेश्वर म्हणतो. Simple. साधं स्पष्ट आहे, साधं आहे. So are we ready to take this? आज आम्ही तयार आहोत काही घेण्याकरिता. And the last 13. आणि 13वं शेवटचा आपण काय म्हणतो, तू शब्दाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्दास आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाही, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाही. And this is the last ending part, that God expects us to delight, to take rest in the Sabbath. आणि शेवटी देव आम्हाला हे सांगत आहे, जो शब्दाचा विसावा आहे ना तो घेण्याविषयी देव सांगत आहे. This is a second group of people who rest in the Lord. आणि हा दुसऱ्या समूहाचे लोक आहे की देव त्याला सांगत आहे की माझ्यामध्ये तुम्हाला विसावा आहे. No, this is the second group of people. They come into the rest of the Sabbath. आणि हे दुसरे समूहाचे लोक आहेत ते देवाच्या विसाव्यामध्ये येतात. So in which group I am just doing fasting, religious activities and questioning God, or I am listening to what He says. I will submit my will to His will and delight in the Lord. आणि आम्ही कुठल्या ग्रुपमधल्या लोकांमध्ये, पहिले जे देवाला प्रश्न करतात आणि रूढी परंपरेप्रमाणे उपास ते करतात, का ते दुसऱ्या ग्रुपच्या लोकांप्रमाणे आहे की आमची इच्छा देवाच्या इच्छेनुसार आम्ही चालतो. I will come to the church whether I get anything or I will not get anything. मी चर्चला येतो, मला काय मिळू दे अथवा नाही मिळू दे. I will pray in the morning. I want to seek the Lord. What God will give blessings or not blessings, I am with the Lord. मी सकाळी उठतो, देवाकडे प्रार्थना करतो, देव मला आशीर्वाद देऊ दे अथवा न देऊ दे, पण मी करतो. What kind of people we are? कुठल्या प्रकारचे आम्ही लोक आहोत. Some people, they come to the church they will keep condition to God and come. आणि काही असे लोक आहेत ना, चर्चला येण्याकडे देवाला ना एक अट घालून ठेवतात. Lord, I come, see, I come to the church. You should make my job, or my daughter should get married, or I should get so much lot of money. Like this, we give conditions to the God. आणि काही असे लोक आहेत की देवाला शर्त ठेवतात देवासमोर की जर मी चर्चला आलो ना तर मला चांगला नोकरी भेटायला पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, मला खूप सारा पैसा मिळाला पाहिजे, तर मी चर्चला येईल, कंटिन्यू करेल. असे काही लोक आहेत. Conditions they will give to God. देवाला शर्त ठेवतात देवासमोर. No, it is good to come with expectation. आणि देवाकडे अपेक्षेने येणं ही चांगली गोष्ट आहे. Because we are His children. We will not ask our Father, then whom we should ask. मग आम्ही देवाचे लेकर आहे, आमच्या पित्याला जर नाही विचारलं तर आम्ही कोणाला विचारणार. But if God delays or He will not give, He will tell something, wait, then we should be happy to accept what He wants, na? जर देवाकडून जर उशीर होत आहे किंवा देव नाही म्हणत आहे, जर असं होत असेल पण आम्ही देवाकडून अशा अपेक्षा करू शकत नाही. They will come simply, they will sit 1 month, 2 months, and then they will tell, no, God is not answering. Now I will go, I will leave God and go. आणि ते येतात, 1 महिनाभर 2 महिनेभर देवाची प्रार्थना करतात आणि म्हणतात की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, आता मी देवाला सोडून देतो. God will tell, go. आणि देव जावं. What I want from you. मला तुझ्यापासून काय फायदा होणार? You want me, it is your loss, you want to go. तुला माझी गरज आहे आणि मी नसल्यामुळे तुझा तोटाच होणार आहे, जायचं जावं. So then what is the outcome? मग ह्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? So God is not in loss when we go. We are in loss when we आम्ही go. गेल्यावर देवाचं काही नुकसान होणार नाही, आमचं नुकसान होणार आहे. So we need to be with Him. We have to trust Him. We have to be under His rest. आम्हाला त्याची गरज आहे, त्याच्यावर भरोसा ठेवून राहायचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्थिर राहायचं. That is the fasting. We have to separate, repent,
and get into the rest of it. आणि हाच खरा उपास आहे, वेगळं होणं आणि देवावर अवलंबून राहणं. So can we stand or can we kneel and remember that what God wants to show you? Just take 2 minutes and ask God. If we feel like standing, we'll stand. If we feel like kneeling, we'll kneel. And ask God. God will remind you. आणि आज आता मी उभारून देवाला विचारू शकतो का, देव जर तुम्हाला चालत असेल तुम्ही गुडघ्या येऊ शकता आणि देवाला विचारू शकता का तुम्ही की देवा मला आठवण करून दिले की मला काय करायचं. Because God doesn't want us to condemn. आणि देवाची इच्छा नाही की कोणाला दंड द्यावा. So let us ask. Can we take 2 minutes and just close our eyes? डोळे झाकूया, आपण 2 मिनिट घेऊया. कोणाला गुडघ्यावर यायची जर इच्छा असेल, देव तुम्हाला प्रेरणा देत असेल तर तुम्ही गुडघ्यावर येऊ शकता. Are we hurt by somebody, or we have hurt somebody, or there are some questions, or whatever the things? I don't know, you and God knows. आणि जर तुमच्या मनामध्ये तुम्हाला कोणी दुखवलं असेल, तुम्ही कोणाच्या द्वारे दुखवले गेले असेल, ते तुमच्या मनाला माहित आहे आणि देवाला माहित आहे की सोडून द्या ते. Release. जर देव तुम्हाला सांगत आहे आजच्या वचनाद्वारे सोडून द्या ते, सोडा ते सर्व. कोणाला दुखवलं असेल, तुम्ही कोणाला दुखवलं असेल, Get सोडून द्या. Be a new creation. आणि एक नवीन उत्पत्ती असं व्हा. If I am in God, I am a new creation. मी देवाच्या हातामध्ये आहे आणि मी देवाची नवीन निर्मिती आहे. The stone heart will be made into a heart of flesh. आणि जे दगडासारखं हृदय झालेलं आहे ते काढून देवा मांसमय हृदय तू दे आम्हाला. Give away the anger, the boasting attitude. आणि आम्हाला दोष देणं आणि रागापासून तू आम्हाला सोडू देवा. Self will. आणि जे स्वतःची जी इच्छा आहे We will bring that under to the subject of God's will. आणि आम्हाला देवाच्या इच्छेमध्ये चालायचं, त्या विषयामध्ये आम्हाला यायचं आहे. Thank you, Lord. धन्यवाद. Lord, as they are praying, we know that you will be answering and they will go in peace. आणि मला ठाऊक आहे पिता, जसं ते तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, तू त्यांना उत्तर देशील आणि त्यांना तुझी शांती देऊन तू पाठवू शकतो. Peace that surpasses all understanding. आणि जी सर्व गोष्टीच्या पलीकडे असणारी तुझी जी शांती आहे ती तू देऊन पाठव. They will stand as a new creation in you. आज ते थांबलेलं आहे, तू गुडघे टेकले, नवीन निर्मिती म्हणून तुझ्यासमोर. Take a decision that we will be आणि निर्णय घ्या जे आज आम्हाला व्हायचं आहे. in the rest of Sabbath. आणि शब्दाच्या विस्तारामध्ये या. We will honor God. आणि आम्हाला देवाचा आदर करायचा आहे. At any point we will give God first position. आणि कुठलाही मुद्दा असू द्या, आम्हाला देवाला प्रथम स्थान आम्हाला दिलं जायचं आहे. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen.